भारतामध्ये महाराष्ट्र राज्याने एक आदर्श राज्य म्हणून ओळख निर्माण केली पाहिजे. त्यामुळे आम्ही वन टाईम प्रोड्युसर नाही आहोत. तुम्हाला आमच्याकडनं अजून अप्रतिम मूव्हीज बघायला मिळतील मराठी इंडस्ट्रीमध्ये. नमस्कार. सगळ्यात आधी खूप खूप धन्यवाद. सगळे एकत्र मिळून आमच्या सिनेमाच्या या ग्रँड लॉन्चला तुम्ही आलात. मला वाटतं कलाकाराच्या नशिबात वाट बघणं हे विधिलिखितच लिहिलेलं असतं. ज्या दिवशी व्यक्ती ठरवते की मी कलाकार होणार, त्या दिवशी त्या व्यक्तीच्या नशिबात मनाला मिळेल तशी भूमिका येणं हे खूप वाट बघण्याचं काम आहे. आणि त्यात पण खरी गंमत आहे, कारण डिफेन्स युनिफॉर्मबद्दल मला अगदी लहानपणापासून फारच अट्रॅक्शन होतं. मग ते नेव्हीचा युनिफॉर्म असो, आर्मी असो किंवा पोलीस असो किंवा कुठलाही जे डिफेन्समध्ये आहेत. आणि ह्यासाठी मी अनेक वर्ष वाट पाहिली. हो, मी मान्य करते, पेशंटली वाट पाहिली. आणि आपण म्हणतो ना की आपण जितकी वाट बघतो तितकं योग्य असं आपल्या पदरात येऊन पडतं. आणि आय थिंक सालबर्डीमधली ही जी माझी भूमिका आहे, PI मनोरमा प्रधान, हे इतक्या वर्षात पाहिली मी ज्या पद्धतीने वाट पाहिली त्याचं फळ मला या सिनेमातून मिळाल्याचं मी म्हणेन. पण खरंच खूप वेगळी फिल्म आहे आणि जसं सांगितल्याप्रमाणे सत्य घटनेवर आधारित आहे. आणि सगळ्यांनीच निर्मात्याचं कौतुक केलं, पण खरंच कौतुकाचं पात्र आहे ते, कारण इतकं अप्रतिम आहे ते. कारण खूप टेक्निकल प्रॉब्लेम झाले, निसर्गाने परत आम्हाला असं अडवलं, पण ते अडले नाही, ते पुढेच गेले. त्यामुळे त्यांच्याकडे खरंच जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. आणि संपूर्ण टेक्निकल टीम, जसं फक्त 3-4 तासच झोपवत, आम्ही मध्ये मध्ये झोपायचो पण ते झोपत नव्हते. टेक्निकल टीमसाठी एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. आणि प्रत्येक वेळ म्हणतोच की आपण काहीतरी वेगळं करण्याचा प्रयत्न करत असतो, तसंच या भूमिकेत मी वेगळं करण्याचा प्रयत्न केलाय. तो कसा झाला तो प्रेक्षक सांगतीलच मला. पण एक वेगळी भूमिका मला हवी होती आणि असं मी रमेश चौधरी यांना नेहमी सांगायचो. पण त्यांनी कदाचित माझं सतत फू बाय फू, हास्य यात्रा किंवा असे कार्यक्रम चेहरा एक डोका, हसरा चेहरा डोळ्यासमोर ठेवल्यामुळे मला घेत नव्हते. मग एक दिवशी म्हटलं मला घेतलं नाही तर मी तुम्हाला पिक्चर करून देणार नाही. पण गिरी सर यांचं विशेष कौतुक. तुम्ही खूप वेगळ्या रूपात गिरी सरांना पाहणार आहात आणि हा खूप मोठा माणूस आहे, कारण यांच्याबरोबर काम करणं एक आमच्यासाठी खूप वेगळा अनुभव होता. एकदा जोरदार टाळ्या गिरी सरांसाठी. त्याचबरोबर शशांक दादा, त्याच्याबरोबर पण काम करता आलं नव्हतं, या सिनेमाच्या निमित्ताने त्याच्याबरोबर काम करता आलं. अनिल असेल किंवा इतर सगळंच कास्टिंग, ओंकार असेल, भारत आहे किंवा सगळ्यांबरोबरच. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे खूप वेगळ्या प्रकारची फिल्म आहे. म्हणजे आतापर्यंत जसं आमचे प्रोड्युसर म्हणाले की मॅडॉकच्या जशा फिल्म्स असतात, तर त्या जॉनरची फिल्म आय थिंक मराठीत तशा पद्धतीने आली नव्हती. तर त्यांनी पुढाकार घेऊन अशा प्रकारची फिल्म आणली आहे. तर लोकांनी ती जास्तीत जास्त बघावी अशी अपेक्षा आहे. माझं नाव राम जाधव आहे. मी सालबर्डी पिक्चरचा निर्माता आहे. माझ्यासोबत आमचे पार्टनर अनिल दोडे पाटील आणि डॉक्टर गजानन जाधव, आम्ही तिघांनी हा चित्रपट बनवला आहे. आमच्या चित्रपटाचे दिग्दर्शक रमेश साहेबराव चौधरी आहेत.
बरं, काय निर्मिती क्षेत्रात उतरणं म्हणजे हे खूप धाडसाची गोष्ट आहे. कशा पद्धतीने हे धाडस करावंसं वाटलं तुम्हाला? नाही, माझं बाय प्रोफेशन मी शेअर मार्केट ट्रेडर आहे. तर त्यामुळे आम्हाला BP प्लस मायनस केल्याशिवाय काम होतच नाही. आणि डॉक्टरांना आणि देवडे पाटील यांना पण चित्रपट सृष्टीविषयी फार आवड होती. त्यामुळे तिघांची थॉट प्रोसेस मॅच झाली आमच्या आणि आम्ही हा निर्णय घेतला. बरं, सिनेमासाठी सिनेमा म्हटलं की थोडीशी भीती जसं म्हटलं की चालेल, नाही चालेल थिएटरमध्ये सगळ्यात मोठं ते. तर प्रेक्षकांना थिएटरपर्यंत खेचण्यासाठी अशी कुठली जादू तुम्ही करणार आहात निर्माते म्हणून? आता प्रत्येक निर्माता असो, आम्ही असो की बाकी निर्माते असो, सगळ्यांना वाटतं की चित्रपट खूप चालला पाहिजे, कमर्शियली, फायनान्शियली. फक्त या चित्रपट पाहण्याचं कारण म्हणजे कसं आहे, ही महाराष्ट्रातली एक घटना आहे जी 1992ला घडली होती. आणि आज पण 20-25 वर्षानंतर अशा भरपूर घटना घडतात. आणि महाराष्ट्रामध्ये आपण म्हणतो की आपण पुरोगामी विचाराचं राज्य आहे. तर ह्या घटना ज्या घडतात त्याची कुठेतरी सगळ्यांनी दखल घेतली पाहिजे, सामाजिक जनजागृती झाली पाहिजे. आणि भारतामध्ये महाराष्ट्र राज्याने एक आदर्श राज्य म्हणून ओळख निर्माण केली पाहिजे. तर त्यासाठी आम्ही हा विषय, गंभीर विषय आणि सेन्सिटिव्ह विषय लोकांसमोर मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि लोकांना हा विषय निश्चितपणे आवडणार आहे. सर तुम्हाला विचार. आमच्या तालुक्यात घडलेली घटना आहे, त्यामुळे आम्ही त्याच्यात हे केलं. बरं, आपल्या महाराष्ट्रातच अशा बऱ्याचशा घटना आहेत ज्या खरंच ज्याच्यावर सिनेमा बनवणं खूप मोठं आहे आणि बनवावा. आता निर्माते म्हणून तुम्ही तिघंही उतरलाच आहात मैदानात. तर आता नुकतंच अजित पवार हा एक विषय सध्या खूप चर्चेचा विषय झालेला आहे. तो मला तुम्हा तिघांनाही विचारायला आवडेल की त्यांच्यावर सिनेमा बनवायची वेळ आली तर तुम्ही तिघं मैदानात उतरा? 100% उतरू. नाही, म्हणजे अजितदादाबद्दल बोलायचं म्हटलं तर म्हणजे असे नेते आहेत की सगळ्यांना ते ॲक्सेप्टेड आहे. जसं आम्ही नितीन गडकरींबद्दल बोलतो की त्यांना कुठे कोणी विरोधक नाही आहे, तसं अजितदादांबद्दल आहे. तर त्याच्या म्हणजे म्हणजे मी बघितलं आहे, ज्या मुलाला 4 वर्षाच्या मुलाला माहिती नाही अजितदादा काय, ते रडताना बघितलं आहे मी. म्हणजे एक वेगळ्या प्रकारची जवळीक त्यांच्यासाठी मनामध्ये होती. तर हा डेफिनेटली आता माझ्या अंगावरती काटे येतात बोलताना सुद्धा, कारण की ते एवढे सेन्सिटिव्ह आणि ते दिलखुलास व्यक्तिमत्व होतं की त्यांच्या जाण्याने सगळ्यांनाच त्रास झालेला आहे महाराष्ट्रामध्ये आणि खूप आपली सगळ्यांचीच हानी झालेली आहे. तर डेफिनेटली आपण करूया याच्यावरती. जर कधी आम्हाला चान्स मिळाला, कुणी छान स्क्रिप्ट लिहिली आणि आमच्यापर्यंत आलं तर डेफिनेटली आपण करूया ते. पण आम्ही फक्त वी आर नॉट वन टाईम प्रोड्युसर्स, हे आम्हाला सगळ्यांना सांगायला आवडेल की आमचा पहिला मूवी ज्यावेळेस संपेल, ज्यावेळेस रिलीज होईल, त्याच्यानंतर आम्ही लगेच दुसरा मूवी चालू करणार आहोत प्रोडक्शनला. त्यामुळे आम्ही वन टाईम प्रोड्युसर नाही आहोत. तुम्हाला आमच्याकडनं अजून अप्रतिम मूव्हीज बघायला मिळतील मराठी इंडस्ट्रीमध्ये, एवढं आम्ही खतरदायक सांगू शकतो. म्हणूनच तर एवढा मोठा प्रोजेक्ट आणि एवढं मोठं नाव तुमच्या समोर मी आणलं आहे. कारण की तुमचं ज्या पद्धतीने तिघांची जी एक मेहनत म्हणतात ना, ती या सिनेमाच्या मागची बघितली, ती जिद्द आहे ती तुमच्या तिघांची बघितली. म्हणूनच एवढं मोठं नाव आणि एवढा मोठा प्रोजेक्ट तुमच्यासमोर मी मांडलेला आहे. येस येस. आणि त्यांनी ग्रीन सिग्नल पण दिलेलं आहे. Yes. नाही, कसं आहे, तेवढं व्यक्तिमत्व पेलवायला तेवढा ताकदीचा दिग्दर्शक आणि कलाकार दोन्ही हवेत. आमचं आम्ही ह्या फील्डमधले नाही आहोत, पण आमच्या साईडनं कुठे कमी पडणार नाही याची गॅरंटी किंवा याची खात्री आम्ही डेफिनेटली देऊ शकतो. तेवढं तर नक्की. पण या सिनेमाबद्दल काय सांगा? सत्य घटनेवर आधारित हा सिनेमा आहे. सत्य घटनेवर डेफिनेटली आधारित आहे. डायरेक्टर थोडाफार त्याच्याबद्दल थोडेसे ट्विक्स करतात, थोडेफार त्यांना सिनेमॅटिकली एंटरटेन बनवण्याचा प्रयत्न करतात. पण जी घटना आहे ती सत्य घटना आहे आणि ह्या घटना आजही महाराष्ट्रामध्ये आणि भारतामध्ये घडत आहे. फक्त ह्या घडू नये याच्यासाठी काय करता येईल आपल्याला, त्याच्यासाठी प्रयत्न करायला हवा. आम्ही हे एक नाट्य पद्धतीने मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे. तर लोकांना हा मूव्ही एक प्रेरणादायक पण असेल आणि एंटरटेनमेंट पण असेल, दोन्हीचं कॉम्बिनेशन करण्याचा प्रयत्न केला आहे. आता किती आवडतो, काय आवडतो हे मायबापच ठरवतील. ते आपण बघूया 17 तारखेनंतर. थँक्यू सो मच. थँक्यू सो मच.